शिर्डीच्या अधिवेशनात धनंजय मुंडेंची राष्ट्रवादीकडून पाठराखण करण्यात आली. मला टार्गेट करण्यात येत आहे. धनंजय मुंडेंचं जाहीर वक्तव्य करण्यात आलंय. मुंडे यांच्या भाषणानं वादाला पूर्णविराम असंही अजित पवार यांनी म्हटलंय. धनंजय मुंडे यांनी या संदर्भात प्रतिक्रिया दिलेली आहे. कसं तरी लोकसभेच्या निवडणुकीनंतर सामाजिक सलोखा या महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुकीनंतर बदलला, पण पुन्हा कुठलं तरी कारण काढायचं. हो, बीड जिल्ह्यामध्ये मसाजोगचे आमचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्गुण हत्या झाली. ज्यांनी केली ती गुन्हेगार, त्या कृत्याचं कोणीही समर्थन करू शकत नाही, आणि ज्यांनी केले असेल त्यांना फासावर लटकवलंच पाहिजे. बीडचा बिहार, परळी तर तालिबान. आम्हाला दुःख होत नाही. आमचा बीडचा बिहार अर्ध्याच्या वर 6 महिने ऊस तोडायला तुमच्याकडे असतो, त्याचा बिहार केला जातो. आणि कुणी महायुतीतल्या आपल्या पक्षातल्या लोकांनी परळीला तालिबान केले जातं. जे परळी 12 ज्योतिर्लिंगापैकी पंचम स्थान असणारं, 5वं स्थान असणारं परळी वैद्यनाथाचं ज्योतिर्लिंग. माझी हात जोडून त्या बाबतीतली विनंती आहे. अरे, आमच्यासारखे माणसं लढणारे, मला माहिती आहे दादा, कुठल्या कुठल्या प्रसंगात, माझ्या वाईट प्रसंगात या पक्षाने माझ्या मागे उभं राहिलेत. मी ते कधीच विसरू शकत नाही, मरेपर्यंत विसरू शकत नाही. मेल्यानंतर माझी अग्नी दिली तर त्या अग्नीतला धूर सुद्धा तुमच्या उपकाराची परतफेड करू शकत नाही दादा, मला माहिती आहे. धनंजय मुंडेंची गाडी जे मधी सतत असं वावटं उठलेलं होतं, त्या सगळ्याला पूर्णविराम देण्याचं काम आजच्या वक्तृत्वानं, आजच्या भाषणाने त्या ठिकाणी धनंजय केलेलं आहे.